नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्या चमत्कारी गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी प्रत्येकाच्या शरीरात असते आणि जीच तुम्हाला लकव्यावर मात करण्यात मदत करते. आणि त्या सगळ्या गोष्टीचं नाव आहे न्यूरोप्लास्टिसिटी. तुमची न्यूरोप्लास्टिसिटी हे असं एक शब्द आहे ज्याबद्दल पॅरालिसिसचे रुग्ण अजिबात माहिती नसतात, पण ते त्याचा अनुभव घेऊ शकतात, पण त्यांना हे माहीत नसतं. उदाहरण देतो, ज्या दिवशी तुम्हाला पॅरालिसिस झाला, तेव्हा ब्रेनमध्ये काहीतरी घडलं असेल. मग ब्रेनने काम करणं थांबवलं, कारण ब्रेनचा तो भाग मृत झाला. डॉक्टरांनी काही दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज केलं. तुम्ही घरी आलात आणि तुम्ही तुमच्या एक्सरसाइज करत राहिलात आणि पुढच्या 6 महिन्यात आपलं शरीर आधी बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, अन्न गिळता येत नव्हतं. हळूहळू यात सुधारणा व्हायला लागली. दुसऱ्या महिन्यात सुधारणा झाली. तिसऱ्या महिन्यात झाली, चौथ्या महिन्यात आणखी चांगली झाली, 5व्या महिन्यात कमी झाली, 6व्या महिन्यात आणखी कमी. म्हणून आपण काय पाहतो की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा हे 6 महिने. तर हे असं सुरू होतं. असं आणि असं बंद होतं म्हणजे इथे त्याची गती कमी होते. आणि तो विचारतो, हे तुमचं फक्त 6 महिनेच का चाललं? यापुढे सुधारणा का होत नाही आणि 6 महिन्यांनंतर तुम्ही जे करत आहात, व्यायाम करत आहात, तीच औषधं घेत आहात, तोच डॉक्टर भेटत आहात. आधी सुधारणा दिसत होती, आता सुधारणा दिसत नाही. त्यामागचं कारण काय होतं, ते समजून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला स्वतःच्या मेंदूला समजून घ्यावं लागेल की तुमचा मेंदू कसा बनतो, कोणत्या गोष्टींचा असतो. आपल्या मेंदूमध्ये करोडो न्यूरॉन पेशी असतात. ज्या जेव्हा त्या वाढतात, त्यांच्याच विकासामुळे आपण गोष्टी समजू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो. ज्या लोकांमध्ये ही न्यूरोपार्सिलिटी होत नाही, ते मनबुद्धी बनतात. तुम्ही पाहिलं असेल, काही मुलं अशी असतात ज्यांच्यासाठी चालणं, उठणं, बसणं शक्य होत नाही. ते शक्य का होत नाही? कारण त्यांच्या मेंदूमध्ये न्यूरो पर्सिस्टन्स कमी होत आहे, कमी गतीने होत आहे किंवा अजिबात होत नाही. तर ही जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे, तीच आपल्याला आपलं बनवते. तुम्ही जे आहात ते याच्यामुळेच आहात. आता लकव्याशी याचा काय संबंध आहे? ही जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे, ती एका गतीने चालू होती. शिकत होतात, वाचत होतात, सराव करत होतात. तर न्यूरोप्लास्टिसिटीमुळे विषयाबद्दल तुम्हाला समजत होतं. जेव्हा तुम्हाला लकवा झाला, जेव्हा तुमच्या मेंदूला इजा झाली, तेव्हा निसर्गाने आपोआप काय केलं? तुमच्या मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीच्या गतीला एकदम उडी मारून वाढवलं, एकदम उडी मारली आणि ही उडी झाल्यावर तुम्ही खूप वेगाने बरे झालात. आणि जसजशी ती मेंदूत कमी होत गेली, तसतशी तुमची सुधारणा थांबली होती. आता आपल्याला असं हवंय की ही न्यूरोप्लास्टिसिटी पुन्हा अगदी तशीच सुरू व्हावी. म्हणजे आपण जी व्यायाम करत आहोत, जी मेहनत घेत आहोत, त्याचा परिणाम दिसावा. कारण 6 महिन्यांनंतर तुम्ही कितीही थेरपी करा, कितीही व्यायाम करा, 0 परिणाम मिळतो. जवळ-जवळ 0 परिणाम मिळतो. म्हणून आपण पुढच्या काळात या न्यूरोप्लास्टिसिटीला सुरू करायचं आहे. ती सुरू होणार नाही. मिळालेली 10 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. आता तुम्हाला वाटतं की 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, माझा हात राहिला नाही, माझं पाय राहिलं नाही. पुन्हा कसं सुरू होईल, ते होईल. ही प्रक्रिया कशी होते आणि काय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपला मेंदू जो आहे तो न्यूरॉन सेल्सचा बनलेला आहे. आता तुम्ही कधी न्यूरॉन पाहिले नसतील, तर मी तुम्हाला तरीही मी एक छोटीशी प्रतिमा तयार करतो, ठीक आहे. म्हणून मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजायला थोडं सोपं होईल. हे बघा, हे तुमच्या मेंदूमधील सेल्स आहे. त्यातील एक सिंगल युनिट आहे. पण मेंदूमध्ये असं होत नाही. ठीक आहे, मेंदूमध्ये हे पुढे-मागे इतरांशी जोडलेलं असतं. इथे अजून एक सेल आहे आणि हे खूप लांब असतात, छोटे-छोटे नसतात. हे तर आम्ही तुम्हाला समजावण्यासाठी बनवत आहोत. म्हणून हा सेल आपल्या आजूबाजूच्या अशा अनेक सेल्सशी जोडलेला असतो. मी आणखी बनवत नाही, फक्त तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. जितके मी हे वाय बनवत आहे,
उलटे वाय बनवत आहे. हे सगळे न्यूरो सेल्स आहे. म्हणून 123 456 788 सेल्ससह मी हे बनवलं आहे. या बोर्डवर तुमचा सेल्फ मधोमध आहे, तर त्याच्या चारही बाजूंना असे अनेक सेल्स आहे. ते सगळे एकमेकांशी जोडलेले असतात. आता एका सेलचा किती सेल सोबत कनेक्शन असतो, ते तुम्हाला गोष्टी समजून घेण्याची क्षमता देतात. काही लोक पटकन सगळं समजतात, मॅथ्स करतात, कॅल्क्युलेशन करून टाकतात, प्लस, मायनस, मल्टिप्लाय झटक्यात करून टाकतात, होय ना? काही लोक मात्र अजिबात करू शकत नाहीत. मी तर अगदीच डब्बा होतो. मग कोण हुशार असेल, कोणाची मॅथ्समध्ये पकड असेल हे कसं ठरवायचं? हे अवलंबून असतं की आपल्या मेंदूमध्ये किती कनेक्शन तयार झाले आहेत. काही लोकांमध्ये काय असतं, ते चांगले असतात. सायन्समध्ये असतात. मेंदूच्या कुठल्या भागात किती कनेक्शन तयार झाले आहेत हे महत्त्वाचं असतं. नुकसान झालं तर काय होतं, म्हणजे मेंदूच्या एखाद्या भागाला इजा झाली, तो भाग मरून गेला. ठीक आहे. आता हा मेंदूचा भाग आपला मरून गेला. मग आता रिकव्हरी कशी होईल? हा तर मरून गेला. कनेक्शन सुद्धा निकामी झाले. मग आता मेंदू काय करतो? हा सेल त्या दुसऱ्या सेलला जोडून टाकतो. कोणीतरी दुसरा सेल मध्ये असेल, त्याला सांगतो, भाऊ, इथे मला मेसेज पोहोचत नाहीये. हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, यांच्यामध्ये मेसेज जात नाहीये. ठीक आहे. मग आता काय करायचं? हा 3 नंबरवाला तर मेला. चौथ्याला सांगेल की लांबच्या मार्गाने हा मेसेज पास कर. 2 ठीक आहे. म्हणून हे जे आपल्या हातावर आहे, हे जे त्याचे हातपाय आहे, ते लांब करतील, कनेक्शन तयार करतील आणि सुधारणा होईल. पहिल्या 6 महिन्यात शरीर आपोआप सुधार करते. औषधवन घेताही तुमच्या मेंदूत सुधारणा दिसून येईल. म्हणून पहिले 6 महिने गोल्डन पिरियड म्हणतात. रिकव्हरी खूप चांगली दिसून येते. पण 6 महिने गेल्यावर ही रिकव्हरी दिसेनाशी होते. कारण आपोआप सुधार होणं नैसर्गिकरित्या थांबतं. आपल्याला ते पुन्हा सुरू करावं लागतं. जर आपण ते पुन्हा सुरू केलं तर आपलं काम सोपं होतं आणि हे सुरू करण्यासाठी जी व्यायाम कराल तीही तुम्हाला विचारपूर्वक करावी लागतील. का करायची? कारण त्यामागे कारण आहे. माझ्या मेंदूच्या कोणत्या भागाला काय शिकवायचं आहे हे मला ठरवायचं आहे. आता ते महत्वाचं आहे कारण मेंदूचा तो भाग जो आधी तुम्हाला चालायला लावत होता, हात हलवायला लावत होता, तो तर आता निकामी झालाय, बरोबर ना? आता मेंदूत काय करायचं, हे काम पुन्हा नव्याने करायचं आहे. आणि आपण कसं शिकतो? एखादी गोष्ट वारंवार करूनच शिकतो. जसं तुम्ही लहान असताना चालायला लागलात, तेव्हा खूप वेळा पडायचात, जखमा व्हायच्या, बरोबर ना? बाबा उभे राहिले, चालले. मग तुम्हीही चालायला शिकलात. असंच गणितात प्लस मायनसचं आपल्याला येत नव्हतं. 2+2 माहीत नव्हतं. 2+2 काहीही बोलायचो. पण जेव्हा सराव केला, संकल्पना समजून घेतली, तेव्हा जमलं. आता असू शकतं की सायन्सचे विद्यार्थी किंवा कुठे काम करत असाल. कोणतंही काम करण्याची क्षमता आपल्याला सहज मिळत नाही. ती जंगलात मिळत नाही. तुम्ही स्वयंपाकघरात काम करा. पहिल्यांदा डाळ बनवाल तर ती फारशी छान बनणार नाही. पण जेव्हा तुम्ही सलग वर्षभर तीच डाळ बनवत राहता, तेव्हा त्यात तडका घालणं, त्याला चव आणणं, त्यात काय करायचं, सगळं शिकताना अगदी तसंच. तुमच्या मेंदूसोबतही असंच होतंय. म्हणजे आपण ते करणं शिकतो. पण केव्हा? जेव्हा आपण त्याची सराव करतो आणि तुम्ही आजवर तेच करत होतात. ती चुकीची नाही. मी पुन्हा सांगतो, ती चुकीची नाही, पण ती योग्य नाही. 100% काम करत नाही. आपल्याला हवी आहे ती ऑक्युपेशनल थेरपी कारण ही तुमच्या स्नायूंकरिता आहे. स्नायूंकरिता वापरली जाते. ही स्नायूंना व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे. म्हणजे स्नायूंमध्ये टायटन्स किंवा कडकपणा येऊ नये आणि स्नायू काम करत राहावेत कारण जर स्नायू हलले नाहीत तर ते सुकतात. म्हणजे त्यांना ट्रॉफी होते. आपल्याला ऑक्युपेशनल थेरपी हवी आहे कारण जी एक्सरसाइज सांगितल्या जातात, त्या फक्त तुमच्या स्नायूंकरिता नसतातच. या एक्सरसाइज खास डिझाइन केल्या आहेत तुमच्या मेंदूसाठी. म्हणजे मेंदू कसा शिकेल. आता जर तुम्ही मेंदूची एक्सरसाइज करत असाल,
मेंदू शिकत असेल तर मेंदू कोणाला हलवेल? स्नायूंना जेव्हा आपण मेंदूवर काम करतो, मेंदू बरा होत नाही, तर आपल्या समस्या सुरू होतात. कडकपणा ही समस्या येत नाही, कारण तुम्ही हलवत आहात. तर आता मी तुम्हाला असं उदाहरण देतो. समजा तुम्हाला चालता येत नाहीये. तुमचा एक पाय वळून पडतोय. तुम्ही तो सुधारू इच्छिता. एक्सरसाइज केली. तुम्ही स्वतःला विचारलं का नीट ठेवू शकत नाही. एक्सरसाइज करून घेतली. झोपून एक्सरसाइज केली. पण जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह एक्सरसाइज करत नाही, जोपर्यंत तुमच्या मेंदूपासून सिग्नल किंवा मेंदूला सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत हे इथे तयार होत नाही. इथे एक छोटीशी गोष्ट आहे. हे सिग्नल इथपर्यंत पोहोचणार नाही. हे सिग्नल इथे असा पोहोचणार नाही आणि मेंदू शिकू शकणार नाही. मेंदू शिकत नाहीये. जेव्हा मी मेंदूला सांगतो की माझं हलवं, तेव्हा माझा मेंदू शिकतोय. म्हणूनच आपण मेंदूकडे लक्ष द्यायचं आहे आणि यासाठी एक साधी एक्सरसाइज आहे. काय? विचार करून बघा मजा येईल. ती आहे. चालताना माझा पाय आज वळून पडतोय. मला तो सरळ ठेवायचा आहे. तर मी काय करणार? मी रोज प्रयत्न करीन, इतका प्रयत्न करीन की माझी मसल मेमरी सुद्धा हे म्हणेल की पाय असाच ठेवायचा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही रोज घरी जिने चढता-उतरता असाल आणि कित्येक वर्षांपासून हे करत असाल. आता समजा एक दिवस लाईट नाहीये, पूर्ण अंधार आहे, तरीही तुमचा पाय बरोबर जागेवर पडतो का? विचार करा अंधार होता. तुम्ही पाहू शकत नव्हता. जिना दिसत नव्हता. काहीच दिसत नव्हतं. हे असं झालं कारण तुमच्या शरीरात मसल मेमरी तयार झाली होती. ही जी मसल मेमरी असते, ती तुम्हाला चालायला मदत करते. म्हणून तुम्हाला इतकी प्रॅक्टिस करावी लागते की आधी तुमचा मेंदू योग्य व्हावा आणि मग मेंदू अगदी कमी ताकदीने न विचार करता तुमच्या शरीराला चालवत राहतो. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस कराल, वारंवार कराल, ते मेंदूत साठवले जाईल, तुमची मसल मेमरीही तयार होईल. हे नाव मसल मेमरी असलं, प्रत्यक्षात काम तुमच्या नर्व्हस सिस्टीम करतंय. ते मेंदूपासून नाही, तर फायनल कोर्टपासून होतंय. हो, हे मेडिकल समजायला कठीण जाईल. तुमच्यासाठी हे सोपं आहे की तुम्ही इतकी प्रॅक्टिस करावी की तुमचा मेंदू त्यात इतका गुंतून जाईल की तुमची चाल मेहनतीने सुधारेल. म्हणून आपण जेव्हा रोज पाय योग्य पद्धतीने ठेवण्याची रोज प्रॅक्टिस करू, तेव्हा तुमचा मेंदू त्यात गुंतेल. ठीक आहे. म्हणून तुम्ही फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीमधला फरक समजून घेतला असेल. आता तुम्ही काय करायचं आहे? ऑक्युपेशनल थेरपी करायची आहे. ठीक आहे. आणि मेंदूला पुन्हा अशी न्यूरोप्लास्टिसिटी सुरू करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आता प्लास्टिसिटीमध्ये आपल्याला कसे परिणाम मिळतात? किती वेळात मिळतात? मी बोललो तर थोडं जास्तच होईल. मी इच्छितो की तुम्ही थोडं स्वतःहून शोधा. लोकांचे त्यांचे व्हिडिओ बघा. म्हणजे खूप स्पष्ट कल्पना यायला लागेल. मग न्यूरोप्लास्टिसिटीवर जर तुम्ही लक्ष केंद्रित करून काम केलंत, तर तुम्हाला 100% परिणाम मिळणारच मिळणार. काही पेशंटमध्ये कमी असतात, काही पेशंटमध्ये जास्त असतात. हो, मी सहमत आहे. पण पहिल्या-दुसऱ्या महिन्यात परिणाम मिळतातच मिळतात. कारण मेंदू विकसित व्हायला सुरुवात करतो. म्हणून मेंदूला बदलायला सुरुवात करा. तुमच्या हातपायात ताकद आपोआप परत यायला लागेल. माझी अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून न्यूटी काय आहे, ऑक्युपेशनमध्ये काय फरक आहे, कोणती चांगली असते, पॉलिसी स्पॅनसाठी काय योग्य आहे हे तुम्हाला समजलं असेल. तरीही काही शंका असतील, काही विचारायचं असेल, तर येऊन भेटू शकता. डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे. त्यांच्याशीही बोलू शकता. आणि याचसोबत मी तुम्हा सर्वांना चालण्याची आज्ञा घेतो. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.